हाय एवरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सकाळी सकाळी उठल्या कामाला लागले होते, कारण मला आज ना ऋतूच्या टिफिनला थोडं स्पेशल बनवून द्यायचं होतं। त्यासाठीच माझी जरा धावपळ चालली होती। सकाळी उठल्याबरोबर मी पहिलं घर पूर्ण क्लीन करून घेतलं, झाडू मारून घेतलं पहिलं। आता त्यानंतर लगेच मला किचनमध्ये जाऊन ना तिच्या टिफिनची तयारी चालू करायची होती, कारण बराच वेळ लागणार होता। तिचा टिफिन पण बनवायचा होता, त्याच्यानंतर आमच्यासाठी जेवण पण बनवायचं होतं। तर आज होता फ्रेंडशिप डे, आणि फ्रेंडशिप डेचं तर मी विचार असं काय वेगळा बनवायचा असं केलंच नव्हतं। तर आता तिच्या सँडविच बरोबरच आम्हाला इकडे बटाटा उकडून ठेवलं होतं आमच्यासाठी, पण ज्यामुळे मला आता ही 2 वेळा प्रोसेस करावी लागणार नाही, म्हणून मी एकदाच बटाटा उकडून घेतला जास्त क्वांटिटीमध्ये। आता इकडे मी तिच्या टिफिनची तयारी करतच होते। टिफिनची तयारी थोडीफार होतच आली होती माझी। तिला स्कूलला पाठवून मग मी फ्रेश वगैरे झाले, कारण मला बाकीचे आता सगळेच घरातले कामं करायचे आहेत। कुकिंग पण माझं बाकी होतं, आमच्यासाठी सगळ्यांसाठी जेवण बनवणं वगैरे, तर हे सगळी कामं बाकी होते। तर फ्रेश झाल्यानंतर मी आधी थोडंसं माझं सेल्फ केअर केलं। आता एक अशी गोष्ट घडली होती ना फ्रेंडशिप डेला, ज्याची एक्सपेक्टेशनच नव्हते मला अजिबातच, आणि त्यामुळे माझा दिवस पण खूप जास्त छान गेला। आता ती गोष्ट कोणती आहे ना, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच। ते मी आत्ताच नाही सांगणार, ते तुम्हीच पहा पुढे व्हिडिओमध्ये। माझं आवरून झालं, आणि आता त्यानंतर मी लगेचच देवपूजेला सुरुवात केली। देवपूजा केल्यानंतर मी बाकीचे सगळी कामावरून घेणार होते। तर हा व्हिडिओ आहे फ्रेंडशिप डेच्या आधीचा, फ्रेंडशिप डेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। आणि मला ना हा मंदिराचा मेकओव्हर मी त्या दिवशी 1 रात्र आधी केला होता, तर तो शेअर करायचा मात्र राहून गेला होता। तर त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला आहे, पण लॉंग व्हिडिओमध्ये मला शेअर करायला जमलंच नाही। आज खूप दिवसानंतर मी हा लॉंग व्हिडिओ पोस्ट करणार आहे। तर हा असा खूप असा छान सुंदर मेकओव्हर मी केला, 0 कॉस्टमध्ये आहे, आणि DIY आहे। सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या माझ्या घरातल्याच आहेत। मी जुगाड करून ज्या काही आहेत ना त्या गोष्टी जमवलेल्या आहेत, आणि तिथं ते डेकोरेट करून टाकलेलं आहे। पण खरंच डेकोरेट केल्यानंतर ना खरंच इतकं सुंदर दिसत होतं ना तिथं। आता मला अजून पण काही गोष्टी लावायच्या होत्या, पण मग त्याच्यासाठी हुक्स वगैरे लागणार होते, जे मी इथं ड्रिल करू शकत नाही आहे। हे रेंटेड अपार्टमेंट असल्यामुळे मला इथे हे हुक पण करायचं नाही, म्हणजे कील वगैरे मारायची नाही आहे। त्याच्यामुळे मग जे पण काही 2 वे टेपने वगैरे जे चिपकतं ना, त्यानेच मी इथं जे काही चिपकवायचं होतं ते मी चिपकवून घेतलेलं होतं। अशा प्रकारे माझं इथं मंदिराचा मेकओव्हर पण झाला होता, माझी पूजा पण झाली होती, आणि तुमच्यासोबत आता हा व्हिडिओ पण माझा शेअर करून होईल। आज जेवणाचा असा वेगळा काही प्लॅन नव्हता। आज मी बटाट्याची भाजी, मटकी आणि प्लस असंच काहीतरी बनवणार होते, चपाती वगैरे। तर त्याच्यानंतर ऋतूच्या पप्पांनी ना ही मटकी पाहिली, आणि त्यांनी मला सांगितलं की दिव्या आज मिसळ करू म्हणून। तर मग त्यांची फरमाईश होती, म्हणून मी इकडे मिसळची तयारी करायला घेतली। आता मी मिसळमध्ये ना कधीच बटाटा उकडलेला टाकत नाही, पण आज मी जेवणाच्या हिशोबाने हा बटाटा उकडून ठेवला होता, पण तो वेस्ट जायला नको म्हणून मी त्याला ना इकडे यूज करून टाकला आज मिसळमध्ये फर्स्ट टाईम। आणि याची चव ना खरंच खूप जास्त छान लागत होती। बनवून झाल्यानंतर, खाऊन झाल्यानंतरचं एक्सपिरियन्स आहे, म्हणजे टाकतात असं, पण मी कधी टाकलेलं नव्हतं। तर नाही, छान होतं हा, पण अशी पण टेस्ट छान लागते, मला हे पहिल्यांदाच माहिती झालं।
इकडे पटपट मिसळ बनवून घेतली. त्यानंतर ना इकडे त्याला छान अशी उकळी दणकून उकळी काढून घेतली त्याला. त्यानंतर इकडे मिसळ उकळतीच आहे तोपर्यंत ना ऋतू ना कपड्यांच्या छोट्या कपड्यांच्या अशा घड्या घालत बसली होती ना. इतकं छान वाटत होतं. आणि बघा ना आता ती 3च वर्षाची पण एवढी छान परफेक्ट घडी घालायला शिकले ना. मला तर विश्वासच बसत नाही की तिला हे कोणी शिकवलं आहे. मला माहिती नाही की ती कोणाचं बघून शिकली आहे. खूप छान घड्या घालते ऋतू. आणि याचं वातावरण एवढं छान फ्रेश होतं. पण ऊन काही पडणार नव्हतं. तर मला ना आता गॅलरीमध्ये उन्हासाठी मी कुंड्या इकडे तिकडे हलवत असते. तर ज्या काही कुंड्या मी उन्हासाठी इकडे तिकडे हलवल्या होत्या त्यांना मला जागेवर ठेवायचं होतं. आणि आता ही जी ब्लॅक कलरची कुंडी आहे ना, जी प्रांजलीचीच आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर लावलेली आहे. हा फर्स्ट अटेम्प्ट आहे आमचा आणि छान उगवलेली आहे. मी आताच एक रिसेंटली व्हिडिओ पण शेअर केला होता, त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ. खूप छान कोथिंबीर उगवलेली आहे. आता या झाडांना ऊन लागणार नाही म्हणून मी त्यांना व्यवस्थित एका साईडला सरकून ठेवलेलं होतं. ही जी तुळस पाहताय ना, मला त्याला लावायला जागाच नव्हती, पण ही मला भेटली होती आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये. तर मी तिला घेऊन आता झाडांजवळ येऊन पण त्यांना पाहणं होणार नाही असं तर होणारच नाही. भरपूर वेळ मी इथं बसते. कधी मी चहा प्यायला पण इथं येऊन बसते. मला खूप छान वाटतं इथं झाडांजवळ येऊन बसायला, निवांत त्यांना पाहायला. मी भरपूर वेळ इथं घालवत असते माझा दिवसातला. आणि कोथिंबीर बघा आता तरी अशी त्यावेळेस अशी आली होती आणि आता एवढी छान ग्रो झाली आहे ना. पण मला माहिती नाही की आता ही किती टाईमसाठी पुरेल मला ती भाजीला. चला फर्स्ट टाईम तर काही फेल गेलेला नाही आहे. कढीपत्ता पण छान वाढत आहे. कढीपत्ता पण मला वाटलं होतं की तो वाळून जाईल, कारण याच्या आधी पण आम्ही एक नर्सरीतून झाड आणलं होतं, ते वाळून गेलं होतं माझं. पण हे प्रांजलीचं दिलेलं कढीपत्त्याचं झाड आहे ना, ते खरंच छान वाढले आता. आणि हे पण कबाडाचे जुगाड म्हटलं होतं ना मी, ते त्यातलंच हे एक झाड आहे. आता हे मे बी गवत उगवलं की काय मला कळत नाही आहे, म्हणून मी त्याला तसंच ठेवून दिलं. पण ते पण छान वाढले आणि हे मला वाटते सुकायला लागले. मग याला मी काढू की काय मला कळतच नाही आहे, पण मी त्याला तसंच ठेवून दिलेलं आहे. जेव्हा ते जरा जास्त सुकल्यासारखं वाटेल ना तेव्हा मी त्याला काढून देईल. पण आता तरी ते इतकं पण काही मला खराब वाटत नाही म्हणून मी त्याला तसंच ठेवलं. आणि हे कबाडचे जुगाडमधून जे प्लांट लावले ते खरंच एवढे छान आता ग्रो करत आहेत ना, आणि इतके दिसायला पण सुंदर आहेत. तर आता तेच आहेत हे. त्यानंतर आता ऋतूची स्कूलमधून आल्यानंतर मी टिफिन काय चेक केला नव्हता, बॅग पण चेक केलेली नव्हती. तर टिफिन तिने सगळा फिनिश केला होता. तिला सँडविच खूप जास्त आवडले होते, तर सँडविच तिनं खाऊन टाकले होते. छान टिफिन फिनिश केलेला. त्यानंतर आता हे जे मी तुम्हाला म्हटले होते ना की मला एक्सपेक्ट नव्हतं, तर तेच घडलं. तर आता ह्या ज्या माझ्या छोट्या फ्रेंड्स आहेत ना, ॲक्च्युली त्या माझ्या बहिणीची मुलगी आणि तिच्या फ्रेंड्स आहेत त्या. तर त्या मला पण फ्रेंडशिप बँड बांधायला आल्या होत्या स्पेशली घरी. तर घरी आल्यानंतर त्यांनी ऋतूला मला असे सगळ्यांना फ्रेंडशिप बँड बांधून टाकले. ऋतू एवढी खुश झाली होती ना, ऋतूला पण ते बांधून घ्यायची एवढी हौस आली होती ना की ऋतूला हे वेगळंच वाटत होतं. पुरी गेल्या आणि माझा दिवस खरंच मला शाळेतला दिवस आठवायला लागला. त्यांनी एवढं छान मला फील करून दिलं ना की बस. आता संध्याकाळची वेळ झाली होती. संध्याकाळी आज सगळेच बाहेर गेले होते. आनंद पण क्लासला गेले होते आणि ऋतूच्या पप्पांना काहीतरी काम होतं, त्यानिमित्ताने ते पण बाहेर गेले होते. आता मला इकडे भाजी वगैरे बनवायची होती. भाजीला वेगळं काय असं नव्हतं बनवायचं, सिम्पलच काहीतरी बनवायचं होतं. म्हणून मी इकडे मटकीची भाजी बनवणार होते, मटकीच्या डाळीची भाजी बनवणार होते. त्याचीच तयारी करायला घेतली. आता तिला सांभाळायला मात्र कोणीच नव्हतं. आता तिला पाहत मी ही सगळी कामं करत होते. आता तुम्ही म्हणाल की नाही, ती तर आता एवढे मोठे तर झाले, पण नाही, तिला पाहायची काय गरज आहे. पण ते कसं होतं ना की ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे मला ना तिला पाहत कामं करायला एवढं अवघड पडतं ना. तर तिला मी असं किचन ओटावरती बसवलं होतं आणि तिला खेळायला भाकरीचं पीठ दिलं होतं. तर तिनं भाकरीचं पीठ घेतलंच होतं, पण चमचे तर एवढे सगळे काढून टाकले आणि सगळे घाण करून टाकले. हा स्पून यूज कर, तो स्पून यूज कर, असं करत सगळे स्पून खराब करून टाकले होते तिनं. पण आता तिला कुठेतरी तिचं मन रमवायचं आहे, तर मला हे कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार होतं. ही सगळी क्लिनिंग मी नंतर करेनच असा विचार केला. म्हणून मी सगळे तिला काय आता ओरडायचं तर नाहीच, कारण घरात दुसरं माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. त्यामुळे तिला मस्त मोकळ्या मनाने तिला खेळू दिला आणि मी इकडं तिला बघत भाकरी करायला घेतला. आता तिचं बघा काय चाललं आहे, भाकरी तर बनवते पण चमच्याने कट करून.
तिला पाहत पाहत मी तिच्यासाठी मसाला राईस पण बनवून घेतला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.